तुम्ही बघितलं जुना तुमचा मार्ग, ज्या रस्त्याने मी आलो किंवा आपण सगळे जाता, हा जुना मुंबई पुणे रस्ता आहे. किती त्रास तुम्हाला त्या काळामध्ये होत होता. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा बघितलं, आमच्याकडे एकच होतं परळ मुंबई गाडी. मुंबईला आमची लोक खूप आहेत आणि लहानपणी आम्हाला नाद होता, कोणी मुंबई झाला त्याला सोडायला जायचं, कारण 10-20 रुपये 50 रुपये ते द्यायचे जाताना. सोडायला गेल्यानंतर पोरांना सायकलवरती त्यांचं दप्तर टाकायचं, त्यांना 3-4 किलोमीटरवर आमचा फाटा होता, तिथं ती एसटी यायची, तिथं त्यांना सोडायला जायचं, आणायला पण जायचं. 2-2 दिवस गाडी यायची नाही. मग आम्हाला काय तेव्हा फोन नव्हते, काय नव्हते. ते मला ते घाटात, खंबाटकीच्या घाटामध्ये अडकली गाडी, शिंगरोबाच्या घाटामध्ये गाडी अडकली, ट्रॅफिक लागले 2-2 दिवस. अरे हीच भारतीय जनता पार्टी आहे. 95 ते 99 ला आली म्हणून हा एक्सप्रेस वे तयार झाला. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. मागच्या महिन्यात अधिवेशन झालं, पहिला पाऊस आला, तुम्ही बघितलं कनेक्टिंग लिंकच्या तिथलं काहीतरी थोडी दरड ढासळली, हे सगळे बोंबलायला लागले कनेक्टिंग लिंकच्या नावानं. अरे तुम्ही त्याचं थोबाड फोडायला पाहिजे या मावळ तालुक्यातल्या लोकांनी जे कनेक्ट लिंक वरती बोलले. अरे काल परवा मी जेव्हा लोणावळ्याच्या जुन्या रस्त्यावरनं गेलो, 3-4 गाड्या फक्त दिसतात नजरेवरती, तुम्ही चेक करा. जेव्हा आपण लोणावळा सोडून पुढे गेल्याच्या नंतर सतत ट्रॅफिक असायचं. आता तुमच्या डोळ्याच्या नजरेमध्ये फक्त 3 आणि 4च गाड्या येतात. कनेक्टिंग लिंक झाल्यामुळं पाऊण तासाचा वेळ या सगळ्या लाखो लोकांचा रोज वाचतोय. कनेक्टिंग लिंक मुळे लाखो लोकांचा रोज पाऊण तास वेळ वाचतो आणि पाऊण तासामध्ये जे डिझेल जातं, जे पेट्रोल जातं, ते आमचं वाचतंय. कारण जेव्हा आम्ही हायवेवरनं या कनेक्टिंग लिंकला लागतो, फक्त 6 ते 7 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पूर्ण पास होतो. ही भारतीय जनता पार्टी आहे. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. माझे तरुण मित्र जे आहेत, जे 2